अपात्र लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या पैशांवरून सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केलाय, तर रोहिणी खडसेंनी देखील यावरून आरोप केलेत. बघूयात. 288 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाहीत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाहीत. 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत. या पैशाची भरपाई कोण करणार आहे? त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे. मोठे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे. मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाहीये? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.